अपडेट आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या योजनेमध्ये वेळोवेळी होणारे सर्व बदल, योजनेसंदर्भात घेतले जाणारे निर्णय तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतीच अपडेट लाडकी बहीण योजनेची तुमची मिस होणार नाही। तर सुरुवात करण्याअगोदर सबस्क्राईब करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बँक अकाउंट संदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे, ती आपण पाहणार आहोत। तर सुरुवात करूया व्हिडिओला। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात बँकेत खातं नसलं तरी तुम्हाला 1,500 रुपये मिळतील, अशा संदर्भातला महत्त्वाचा निर्णय आहे किंवा महत्त्वाची जी माहिती आहे ती आपण पाहणार आहोत। लाडकी बहीण योजनेसंदर्भातली महत्त्वाची अपडेट। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात आता 3,000 रुपये जमा होत आहेत। पण या योजनेतील पैसे मिळवण्यासाठी बँकेत खातं असणं आवश्यक आहे, असा अनेकांचा कयास आहे। यामुळे सध्या बँकेसमोर बरीच गर्दी जी आहे ती पाहायला मिळत आहे। मात्र कोणत्याही बँकेत खातं नसलं तरी पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळू शकतील। ते नेमकं कसं हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात। तर माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांसाठी बँकेत खातं असणं आवश्यक आहे का, हा तुमचा प्रश्न आहे। माझी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते 14 ऑगस्ट बुधवार दिनांक 14 ऑगस्ट दुपारपासून यायला सुरुवात झालेली होती आणि आत्तापर्यंत तब्बल 96,35,000 महिलांच्या खात्यामध्ये हे 3,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। आणि ज्या राहिलेल्या महिला आहेत त्यांच्या ऑगस्ट एंडिंगपर्यंत जमा होतील। माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे थेट महिलांच्या बँक खात्यात येणार आहेत। त्यामुळे बँकेचं खातं ही गोष्ट या योजनेतील अत्यंत महत्त्वाची बाब आहे। ज्याप्रमाणे अर्ज पात्र ठरण्यासाठी महत्त्वाच्या कागदपत्रांची गरज आहे, त्याचप्रमाणे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बँक खातं असणंही आवश्यक आहे। आत्तापर्यंत अनेक महिला या बँकेत खातं नसल्याने माझी लाडकी बहीण योजनेसाठी त्या अर्ज भरू शकलेल्या नाहीत। पण आता खाजगी किंवा सार्वजनिक बँकेत जरी तुमचं खातं नसेल तरीही महिलांना या ठिकाणी 1,500 रुपये प्रति महिना मिळू शकतात। राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने 12 जुलै 2024 रोजी एक GR जारी केला होता, ज्यामध्ये हे स्पष्ट करण्यात आलं आहे की सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर पहा, तुमचं जरी बँकेमध्ये अकाउंट नसेल तरी तुमचं पोस्टात अकाउंट असेल, पोस्टात जर खातं असेल तरी तुमचं हे अकाउंट जे आहे पोस्टातलं ते चालणार आहे। अगोदर सांगण्यात आलेलं होतं की पोस्टातलं अकाउंट चालणार नाही। त्यानंतर या योजनेचा GR काढण्यात आला 12 जुलैचा आणि त्यामध्ये सरकारच्या माध्यमातून स्पष्टता देण्यात आली की तुमचं पोस्टातलं जर खातं असेल तर या योजनेसाठी ते चालणार आहे, म्हणजेच ग्राह्य धरण्यात येणार आहे। याचाच अर्थ महिलांचे कोणत्याही बँकेत खातं नसलं पण त्यांचं जर पोस्टात खातं असेल तर ते ग्राह्य धरलं जाईल आणि त्यामध्ये सरकारकडून दरमहा 1,500 रुपये हे जमा केले जातील। पोस्ट हे बचतीसाठी सर्वात सोपं आणि विश्वासार्ह समजला जाते। त्यामुळे अनेक महिला या पोस्टातच खातं सुरू करतात आणि त्यामध्ये पैसे जमा करतात। आता हेच पोस्ट खातं माझी लाडकी बहीण योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे, असा शासन निर्णय जारी करण्यात आल्याने महिलांना या निर्णयाचा फायदा होणार आहे। कारण या निर्णयामुळे महिलांना नव्याने बँकेत खातं सुरू करण्याची गरज भासणार नाही। बँकेमध्ये जर तुम्हाला खातं उघडायचं असेल तर त्यासाठी विशिष्ट बँकांना ठराविक रक्कम ठेवावी लागते, असा नियम देखील आहे काही बँकांचा। तर आता तुम्हाला नवीन खातं उघडण्यासाठी गरज नाही। जर पोस्टामध्ये तुमचं खातं असेल तरी देखील हे तुमचं खातं चालणार आहे। बऱ्याच महिला अशा आहेत ज्या पोस्टात विश्वासाच्या बळावर किंवा पोस्टामध्ये जे अकाउंट ओपन करतात ते विश्वास ठेवून त्या पोस्टाच्या अकाउंटवर खातं ओपन करतात, जेणेकरून त्यांना महिन्याला काहीतरी बचत करता येईल। तर याच खात्याचा त्यांना आता उपयोग होणार आहे आणि जो नवीन शासन निर्णय आहे 12 जुलैचा, त्यानुसार आता महिलांचं पोस्टातलं खातं या योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे। जरी तुमचं सार्वजनिक बँकेमध्ये अकाउंट नसेल, कोणत्याही बँकेमध्ये तुमचं अकाउंट नसेल, पोस्टामध्ये अकाउंट असेल तर दरमहा 1,500 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला तुम्हाला मिळणार आहेत। आणि ज्या महिलांनी अद्यापपर्यंत फॉर्म भरलेला नाही, कारण होतं तुमचं अकाउंट नाही, बँकेमध्ये अकाउंट काढलेलं नाही, जर पोस्टातलं अकाउंट असेल तर लवकर अर्ज करा। कारण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणादरम्यान सांगितलेले आहे की 31 सप्टेंबरपर्यंत आता महिलांना अर्ज करण्यात येणार आहेत. सध्या तरी 31 सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असं आपण म्हणू शकतो. या तारखेच्या अगोदर अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला 3 महिन्यांचे पैसे मिळतील. 4,500 रुपये तुम्हाला मिळतील. म्हणजे तुम्हाला जे अगोदर 2 हप्ते देण्यात येणार होते त्यामध्ये आता वाढ होणार आहे. 4,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. रकमेत वाढ होणार आहे तुमच्यासाठी. ज्या महिलांनी अकाउंट ओपन केलेलं नाही म्हणून फॉर्म भरलेला नाही त्यांनी लवकर फॉर्म भरा. तुमचं पोस्टातलं खातं ग्राह्य धरण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातला हा शासन निर्णयच काढण्यात आलेला आहे. तर या योजनेमध्ये होणारे सर्व बदल जाणून घ्यायचे असतील तर सबस्क्राईब करा आपलं चॅनल. बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांना त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे किंवा मंजूर झालेला आहे हेही चेक करता येत नाही किंवा पाहता येत नाही. तर त्यांना शासनाच्या माध्यमातून मेसेज येत आहेत, जेणेकरून तुम्हाला सोपं होईल की तुमचा फॉर्म जो आहे रिजेक्ट झालेला आहे. जर रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळते एडिट करण्यासाठी आणि या योजनेसाठी पात्र होण्यासाठी. जर अर्ज मंजूर झाला तर आनंदाचीच बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते तुम्हाला नक्की मिळतील पुढच्या महिन्यामध्ये. जरी अर्ज मंजूर झाला तरी पण तुम्हाला या ठिकाणी 3 हप्ते एकत्रितरित्या मिळणार आहेत. जुलैचे 1,500, ऑगस्टचे 1,500 आणि सप्टेंबरचे 1,500. 4,500 रुपये महिलांना मिळणार आहेत. खूप मोठी गोष्ट आहे ही. थेट अकाउंटमध्ये तुमच्या हे ट्रान्सफर करण्यात येत आहे. TBT मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या अकाउंटला येत आहेत. त्यासाठी आधार लिंक असणं गरजेचं आहे, जे की पोस्टात करून घेतलं जातं. ज्यावेळेस तुम्ही पोस्टात अकाउंट ओपन करता त्यावेळेस तुमचं DBT लिंक जे असतं ते करून घेण्यात येतं. तर या योजनेसंदर्भातली महत्त्वाची ही अपडेट होती. अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.